वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं आणि या प्रमाणपत्राबद्दलची कागदपत्र सापडलेली आहेत। अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे हे संबंधित कागदपत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करतील अशी माहिती आहे। आज संध्याकाळी डॉक्टर घोगरे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। तर पूजा खेडकर यांचं मेडिकल सर्टिफिकेट औंध हॉस्पिटलने नाकारलेलं होतं। त्यानंतर नगरवरून सर्टिफिकेट मिळाल्याची माहिती आहे। पूजा खेडकर यांना बनावट सर्टिफिकेट मिळालं असेल तर त्यांचं पद काढून घेण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे। साइट बघितली UPSCची, तर हे जे सर्टिफिकेट तुम्ही म्हणतायत ते आपल्याकडे आहे असं त्यांनी 2022 मध्येच आधीच म्हटलेलं आहे। मग आत्ताचा नेमका गोळ हे दोन असं वेगळं मलाच कळत नाही की त्यांना तिसरं आणखी काय, म्हणजे आधीची जर दोन आहेत तर तिसरं कशासाठी हवं होतं याचा आता विचार पोलिसांनी करायचा आहे। ज्या यंत्रणा चौकशी करतायत त्यांनी करायचं आहे। आत्ता ज्या माझ्याकडे तक्रारी येत आहेत, म्हणजे मी एकट्या पूजा खेडकर बद्दल बोलत नाही, एकूणच महाराष्ट्रातल्या ज्या तक्रारी येत आहेत, आत्ता तुम्ही जी फोनवरची तक्रार ऐकली ना ती EWSची आहे। म्हणजे असं आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये या गोष्टी घडतायत, फेरफार केले जात आहेत। काही जण तर पोलीस परीक्षेला बसताना फिट असतात, पण ते क्लार्कची परीक्षा दिली की अचानक ते अपंग होतात। याचाच अर्थ त्यांना विशेषतः स्पोर्ट्सची सर्टिफिकेट मिळताना सुद्धा अनेक गडबडी केल्या जात आहेत। हे उघड आहे। दरम्यान पूजा खेडकर यांनी पुन्हा एकदा तेच जुनं उत्तर दिलंय। मी माझं म्हणणं कमिटी समोर मांडेन, जे काही आरोप असतील, ज्या काही तक्रारी असतील त्या संदर्भात मीडिया समोर बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं। नाही, मी तुम्हाला तेच म्हणते की ह्या गोष्ट मी आता तुमच्याशी ती गोष्ट बोलू शकत नाहीये, बिकॉज मला तशी परमिट नाही करत रूल्स। जेव्हा मला विचारलं जाईल माझं ऑफिशियल ओपिनियन, जेव्हा मला कमिटी समोर बोलवलं जाईल तेव्हा मी पूर्ण जे काय मला विचारलं जाईल त्याच्याबद्दल मी पूर्ण स्पष्टीकरण देईन आणि तुम्हालाही तेव्हा कळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।